In previous lecture, we studied the meaning of reconstitution. Under this reconstitution, we start chapter number 3, admission of partner. We studied in previous lecture meaning of reconstitution. Reconstitution means change the relationship between partners with change in share profits and losses, changes in capital, as well as changes in relation between partners we had studied in previous video. Today we learn here meaning of admission, necessity of admission of partner, capital brought by a new partner, and thereafter we will learn here accounting treatments regarding to capital brought by new partner in form of cash as well as assets. Admission of partner is a term regarding to reconstitution. According to section 31, under section or subsection 1 of the Partnership Act 1932, according to section 31 subsection 1 of the Partnership Act 1932, a person can be admitted as a new partner only with the consent of all existing partners. A person who admitted into partnership firm with the consent of all existing partners, that person is known as new partner. A person can be admitted as a new partner only with the consent. Only with the consent म्हणजे काय की परवानगीने. A person who can admitted as a new partner, अशी व्यक्ती की जी पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होती आहे, दाखल होती आहे, सहभागी होती आहे. अ पर्सन कॅन बी ॲडमिटेड ॲज अ न्यू पार्टनर ओनली विथ द कन्सेंट. ओनली विथ द कन्सेंट. कन्सेंट म्हणजे परवानगी. ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स. ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स मीन्स those are the partners who was carry on partnership business. असे पार्टनर्स की जे बिझनेस कॅरी ऑन करत होते की ज्यांना आपण ओल्ड पार्टनर्स म्हणून देखील ओळखतो. मग एखादी व्यक्ती जर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲज अ न्यू पार्टनर म्हणून एंटर करते तर त्या व्यक्तीला परवानगी घ्यावी लागते. कोणाची परवानगी घ्यावी लागते? एक्झिस्टिंग पार्टनर्स म्हणजेच ओल्ड पार्टनर्स, म्हणजेच की जे पार्टनरशिप फर्म कॅरी ऑन करत होते, भागीदारी संस्था चालवत होते, त्यांची परवानगी या नवीन पार्टनरला त्या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणून या ठिकाणी काय मेन्शन केलं आहे? अ पर्सन कॅन बी ॲडमिटेड ॲज अ न्यू पार्टनर ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स. जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्यांच्या परवानगीने न्यू पार्टनर पार्टनरशिपमध्ये ॲड होत आहेत, ॲडमिट होत आहेत. न्यू पार्टनर विल ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल. न्यू पार्टनर विल ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल. न्यू पार्टनर, नवीन पार्टनर काय आणतो बिझनेसमध्ये? न्यू पार्टनर विल ब्रिंग. नवीन पार्टनर बिझनेसमध्ये काय आणतात? ब्रिंग ही शेअर ऑफ गुडविल. त्या नवीन पार्टनरकडनं त्याचा जो हिस्सा आहे, शेअर ऑफ गुडविल म्हणजे गुडविलचा हिस्सा, ठीक आहे. आणि गुडविल म्हणजे देखील काय की नावलौकिक. गुडविल म्हणजे देखील एक प्रकारचं पत, एक प्रकारची क्रेडिट इन टर्म्स ऑफ मनी, ठीक आहे. गुडविल मीन्स रेप्युटेशन इन टर्म्स ऑफ मनी. पैशामध्ये व्यक्त केलेलं जी पत आहे, जे नावलौकिक आहे, त्याला आपण म्हणायचं गुडविल. मग न्यू पार्टनर विल ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल. नवीन पार्टनर बिझनेसमध्ये काय आणतात? शेअर ऑफ गुडविल. त्यांचा जो गुडविलचा शेअर आहे तो नवीन पार्टनरकडनं बिझनेसमध्ये आणला जातो. अँड कॅपिटल. न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल अँड कॅपिटल. भांडवल देखील आणलं जातं, बरोबर आहे. न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल अँड कॅपिटल. कॅपिटल आणि गुडविल यांचा शेअर त्या ठिकाणी बिझनेसमध्ये नवीन पार्टनर न्यू पार्टनरकडनं आणला जातो. अँड एन्जॉय द राईट. आणि त्या ठिकाणी अधिकार प्राप्त करून घेतला जातो. नवीन पार्टनरकडनं न्यू पार्टनरकडनं बिझनेसमध्ये गुडविल आणि कॅपिटल आणल्यानंतर नवीन पार्टनर त्या ठिकाणी उपभोग घेतात. टू एन्जॉय द राईट. एन्जॉय द राईट म्हणजे काय की अधिकार त्या ठिकाणी उपभोगतात. कशाचा अधिकार उपभोगतात? एन्जॉय द राईट टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स. शेअर दी फ्युचर प्रॉफिट्स की भविष्यामध्ये मिळणारा जो प्रॉफिट असेल तो प्रॉफिट मिळण्याकरिता ही न्यू पार्टनर त्या ठिकाणी काय होते? त्या ठिकाणी
त्या ठिकाणी पात्र ठरते, त्या ठिकाणी लायबल ठरते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ॲडमिशन ऑफ पार्टनरची जी प्रोसिजर आहे त्या ठिकाणी अभ्यासली आहे. त्यानंतर नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्याला आपण नेसेसिटी ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणूयात की पार्टनरशिप फर्ममध्ये न्यू पार्टनर का ॲडमिट करून घेतला होतो, नवीन पार्टनरला का सहभागी करून घेतला होता. नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर की ज्यामध्ये जनरली साधारणपणे द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म, नवीन पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट केला होतो, दाखल करून घेतला होतो. कायसाठी, न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड. टू एक्सपांड म्हणजे काय, विस्तार करण्याकरिता. टू एक्सपांड द कॅपिटल, एक्सपांड द कॅपिटल, भांडवलाचा विस्तार करण्याकरिता, भांडवलामध्ये वाढ करण्याकरिता नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट करून घेतलं जातं. जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड दी कॅपिटल, कॅपिटल एक्सपांड व्हावं, भांडवलामध्ये वाढ व्हावी म्हणून नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये सहभागी करून घेतलं जातं. कॅपिटल बेस म्हणूयात फार तर, एक्सपांड द कॅपिटल बेस, कॅपिटल बेस जो आहे तो काय व्हावा, एक्सपांड व्हावा. ॲज वेल ॲज, त्याचप्रमाणे यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन, जो न्यू पार्टनर आहे त्या न्यू पार्टनरचे जे त्या ठिकाणी स्किल्स आहेत, जे त्या ठिकाणी कमर्शियल स्किल्स आहेत ते देखील काय केले जातात, त्या ठिकाणी युटिलाइज केले जातात. ठीक आहे, अ न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल ॲज वेल ॲज कॅपिटल अँड फॉर एक्सपांड दी कॅपिटल बेस ॲज वेल ॲज यूज स्किल्स ऑफ दॅट पर्सन, आणि त्या व्यक्तीची जे स्किल आहे, जी कौशल्य आहेत ती देखील त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मला त्या ठिकाणी उपयोगाची ठरतील या हेतूने न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये काय केला तो, दाखल करून घेतला तो, ॲडमिशन त्याला त्या ठिकाणी दिला होता. जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस, कॅपिटल एक्सपांड व्हावं, कॅपिटल वाढावं, भांडवलामध्ये वृद्धी व्हावी. ॲज वेल ॲज यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन, त्या व्यक्तीची, त्या नवीन पार्टनरची त्या ठिकाणी जी स्किल्स आहेत, कौशल्य आहेत ती देखील उपयोगात आणता यावीत. टू इम्प्रूव्ह दी ओव्हरऑल परफॉर्मन्स, आणि पार्टनरशिप फर्मचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो देखील इम्प्रूव्ह व्हावा. भागीदारी संस्थेचा जो परफॉर्मन्स आहे, जी कामगिरी आहे, जे काम आहे ते देखील त्या ठिकाणी ओव्हरऑल काय व्हावं, त्या ठिकाणी इम्प्रूव्ह व्हावं. ठीक आहे, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हावी या हेतूने पार्टनरशिप फर्ममध्ये न्यू पार्टनर त्या ठिकाणी एंटर करून घेतलं जातं, न्यू पार्टनरला एंट्री दिली जाते, नवीन पार्टनरला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करून घेतलं जातं. ठीक आहे, इम्प्रूव्ह दी ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ पार्टनरशिप फर्म, आणि पार्टनरशिप फर्मचा जो ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्याकरिता न्यू पार्टनर त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी अभ्यासू आहोत नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर नंबर 3 आपण या ठिकाणी नेसेसिटीज लक्षात घ्यायच्या आहेत. न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन दी फर्म टू एक्सपांड कॅपिटल बेस. ठीक आहे, फर्स्ट नंबर काय, व्हॉट इज दी नेसेसिटी ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. नंबर फर्स्ट इज टू एक्सपांड कॅपिटल बेस, त्या ठिकाणी भांडवलामध्ये वाढ होते म्हणून नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन दिलं जातं. नंबर सेकंड, टू यूज स्किल्स ऑफ दॅट पर्सन, टू यूज दी स्किल्स ऑफ दॅट पर्सन. इट मीन्स न्यू पार्टनर स्किल्स युटिलाइज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डेव्हलप करण्याकरिता त्या न्यू पार्टनरचे जे स्किल्स आहेत ते काय केले जातात, युटिलाइज केले जातात, उपयोगात आणली जातात. हे नंबर सेकंड नंबर नेसेसिटी आपण अभ्यासली आहे की टू यूज स्किल्स ऑफ दॅट पर्सन, टू यूज दी स्किल्स ऑफ न्यू पार्टनर. ठीक आहे, नवीन पार्टनरचे स्किल्स त्या ठिकाणी यूज केले जातात. टू इम्प्रूव्ह दी ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ दी पार्टनरशिप फर्म, आणि त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मचा जो ओव्हरऑल त्या ठिकाणी परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्याकरिता या न्यू पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टिसिपेट केलं जातं ॲज अ न्यू पार्टनर. ठीक आहे, ही झाली नीड ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर, ही झाली पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन देण्याची गरज. ठीक आहे, नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन देण्याची गरज काय आहे तर त्या ठिकाणी आपण 2 or 3 त्या ठिकाणी पॉईंट्सने आपण समजावून घेतलं आहे. नंबर नेक्स्ट आहे कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर की नवीन पार्टनर त्या ठिकाणी बिझनेसमध्ये कॅपिटल आणतोय, मग ते कशाबद्दल आणतो ते आपण लक्षात घेतोय. कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर, नवीन पार्टनर बिझनेसमध्ये कॅपिटल आणतो आहे, भांडवल आणतो आहे, तर त्याचे परिणाम काय आहे ते आपण समजावून घेतोय. दी पर्पज ऑफ ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर,
दी पर्पज ऑफ ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर, की नवीन पार्टनर ॲडमिट करून घेण्याचं कारण काय आहे, हेतू काय आहे. दी पर्पज ऑफ ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल. इन्क्रीज मीन्स एक्सपांड द कॅपिटल. त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल काय व्हावं, इन्क्रीज व्हावं, एक्सपांड व्हावं, याकरिता न्यू पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट केलं जातं. दी पर्पज ऑफ ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर इज टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल इन्क्रीज व्हावं म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनरला ॲडमिट करून घेतलं होतं. दी न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. त्या ठिकाणी नवीन पार्टनर जे काय कॅपिटल असेल ते कशामध्ये आणतो. दी न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. हे जे कॅपिटल असेल हे न्यू पार्टनरकडनं कॅशमध्ये आणलं जातं, पैशामध्ये आणलं जातं, ऑर एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी ऑर ॲसेट. एनी काइंड म्हणजे इतर कुठल्याही प्रकारामध्ये या प्रकारचं कॅपिटल आणलं जाऊ शकतं, जसं की इन फॉर्म ऑफ ॲसेट्स, इन फॉर्म ऑफ मशिनरी, इन फॉर्म ऑफ बिल्डिंग, इन फॉर्म ऑफ लँड, याप्रमाणे. म्हणजे न्यू पार्टनरकडनं कॅश किंवा ॲसेटच्या स्वरूपामध्ये या प्रकारचं कॅपिटल आणलं जाऊ शकतं पार्टनरशिप फर्ममध्ये. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म इन पार्टनरशिप डीड. ॲज पर द टर्म इन पार्टनरशिप डीड. नवीन पार्टनर पार्टनरशिप डीडमध्ये असलेल्या टर्म्स अँड कंडिशनप्रमाणे बिझनेसमध्ये काय आणतो, कॅपिटल आणतो. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म इन पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड माहिती आहे आपल्याला. पार्टनरशिप डीड मीन्स रिटन ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. पार्टनर्समध्ये जी लेखी स्वरूपातील जी ॲग्रीमेंट झालेली असेल की जिला आपण काय म्हणायचं आहे, पार्टनरशिप डीड. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेल्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील त्याप्रमाणे न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल आणतो. ठीक आहे. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर कॅपिटल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर. न्यू पार्टनर इज, जर नवीन पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल जर आणत असेल तर अकाउंटिंग ट्रीटमेंट्स कुठल्या त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत. अकाउंटिंग ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी काय असणार आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे, की ज्यामध्ये मी व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. जर नवीन पार्टनर त्या ठिकाणी कॅपिटल जर आणत असेल बिझनेसमध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये, तर त्या संदर्भात अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असावी, त्या संदर्भात काय एंट्री पास केली जाते, कोणती जर्नल एंट्री पास केली जाते ते लक्षात घ्यायचे आहे. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. त्या ठिकाणी कॅशच्या स्वरूपामध्ये नवीन पार्टनरकडनं कॅपिटल त्या ठिकाणी आणलं जातं, तर त्यावेळेला कुठली एंट्री पास केली जाते की कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या प्रकारची जर्नल एंट्री या ठिकाणी पास केली जाते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल. नवीन पार्टनर जर त्या ठिकाणी कॅशच्या स्वरूपामध्ये जर कॅपिटल आणत असेल तर एंट्री काय पास केली जाते, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे लक्षात घ्यायचं आणि या एंट्रीचं आपल्याला त्या ठिकाणी युटिलायझेशन करायचं आहे अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. नंबर सेकंड कंडिशन या ठिकाणी दिली आहे की व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स सर्टन ॲसेट्स टुवर्ड्स हिज कॅपिटल. सर्टन ॲसेट्स म्हणजे ठराविक ॲसेट्स, ठराविक मालमत्ता म्हणूयात, की ॲज अ न्यू पार्टनर न्यू ॲसेट्स किंवा त्या ठिकाणी सर्टन ॲसेट्स ॲज अ कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी बिझनेसमध्ये आणतात. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग सर्टन ॲसेट्स टुवर्ड्स हिज कॅपिटल. कॅपिटल म्हणून बिझनेसमध्ये न्यू पार्टनरकडनं काय आणलं जातं, ॲसेट्स आणले जातात. त्यावेळेला काय जर्नल एंट्री पास केली जाते की ज्यामध्ये ॲसेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ॲसेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही एंट्री त्या ठिकाणी पास केली जाते. तर अशा पद्धतीने कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर ही जी टर्म आहे ही आपल्याला त्या ठिकाणी कळाली आहे. कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर देअर आफ्टर increase the capital and improve the performance of partnership firm. ह्या ज्या कंडिशन्स आहेत, या टर्म आहेत, त्या एकाने आपण अभ्यासलेत. यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲडमिशन ऑफ पार्टनर ही जी टर्म आहे, हे जे 3rd नंबर चॅप्टर आहे की यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन ऑफ पार्टनर रिगार्डिंग ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या ठिकाणी लर्न करायच्या आहेत, की ज्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर, नेसेसिटी ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर, कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर अँड अकाउंटिंग ट्रीटमेंट्स अबाउट ॲडमिशन ऑफ पार्टनर किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंट्स अबाउट कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर इन फॉर्म ऑफ कॅश ॲज वेल ॲज ॲसेट्स. त्या ठिकाणी या सर्व कंडिशन्स आपण लक्षात घेतल्यात की ज्या माध्यमातून ॲडमिशन ऑफ पार्टनर ही जी टर्म आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी समजली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो
विथ एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. ठीक आहे.